हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? मी वैशाली तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या वैशाली ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलवर. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. महाराष्ट्राचा भक्ती परंपरेचा कळस आणि वारकरी संप्रदायाचे माहेरघर आणि संतांच्या अभंगाची गाथा, चंद्रभागेच्या काठी वसलेले भगवान विठ्ठलाची पावन नगरी म्हणजे पंढरपूर. आज आम्ही आलो आहोत पंढरपूरमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी. सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चंद्रभागेच्या काठी वसलेल्या भगवान विठ्ठलाची पावन नगरी म्हणजे पंढरपूर. इथे हजारो लाखो वारकरी डोक्यावर तुळशीचा माठ, हातात पताका आणि होटांवर हरिनाम आणि पायी चालत चालत पंढरपूर विठ्ठलाची वारीच्या दर्शनाला येतात. आता आम्ही चंद्रभागेला जातो चंद्रभागेच्या दर्शनासाठी. पंढरपुराचे दर्शन सुरू होते चंद्रभागा म्हणजे भीमा नदीपासून. आता आपण जात आहोत चंद्रभागा नदीकडे. चंद्रकोराच्या आकाराने वाहणारी ही नदी भक्तांच्या पापांचे निवारण करते आणि मन शुद्ध करते. रामकृष्ण हरीचा गजर करत भक्त नदीमध्ये पवित्र स्नान करतात आणि विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात. पंढरपूर यात्रेची सुरुवात पवित्र चंद्रभागा नदीमध्ये स्नान करून केली जाते. नदीच्या तीरावर भाविक पूर्वजनांच्या कल्याणासाठी पिंडदान करतात आणि इतर धार्मिक विधीही करतात. या चंद्रभागा नदीच्या तीरावर अनेक संतांची मंदिरं आहेत. चंद्रभागा नदीच्या काठी भक्त पुंडलिकाचे मंदिर देखील आहे. विठ्ठलाच्या दर्शनापूर्वी भक्त पुंडलिकाचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. चंद्रभागा ही नदी वारकरी संप्रदायांसाठी अत्यंत पवित्र मानली जाते आणि ह्या नदी स्नान करणे पवित्र आणि महत्त्वाचे समजले जाते. पंढरपूर हे खूप मोठे तीर्थक्षेत्र आहे. ह्या चंद्रभागा नदीला दक्षिण काशी असेही म्हणतात. आषाढी कार्तिकी एकादशीला येथे मोठी यात्रा भरते आणि सर्व भाविक चंद्रभागा ह्या नदीमध्ये पवित्र स्नान करतात. भीमा नदी पंढरपूरजवळ अर्धचंद्राकृती वळण घेत असल्यामुळे तिला चंद्रभागा नदी असे म्हणतात. पंढरपुरामध्ये कार्तिकी आणि आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर चंद्रभागा नदीत दीपदान करण्याची किंवा ज्योत सोडण्याची परंपरा आहे. नदीमध्ये दीप प्रज्वलित करून सोडणे हे भक्तीचे प्रतीक मानले जाते. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होऊन सुख समृद्धी येते असं म्हणतात. आषाढी वारीला, कार्तिकी वारीला आणि माघ वारीच्या वेळी भाविक मोठ्या संख्येने नदीकाठी जमून दिवे लावतात. दीपदान करण्यासाठी प्रामुख्याने पानाचे द्रोण, तेल किंवा तुपाची कापसाची वात आणि फुलं याचा वापर केला जातो. अशा पद्धतीने दीपदान करतात. पंढरपूर हे खूप मोठे तीर्थक्षेत्र आहे. बसावन गौड़ इनकी तरफ से 101 रुपये का। चंद्रभागा नदीमध्ये पवित्र स्नान केल्यानंतर आता आपण जात आहोत विठ्ठल रुक्माईच्या दर्शनासाठी. विठ्ठल रुक्माईच्या दर्शनासाठी मंदिराकडे जात असताना आपल्याला विठ्ठल रुक्माईच्या खूप साऱ्या मूर्त्या दुकानांमध्ये बघायला मिळतात.
भक्ती परंपरेचा श्वास असलेले, संतांची चरणस्पर्शाने पावन झालेले, चंद्रभागेच्या काठी वसलेले भगवान विठ्ठलाचे पवित्र धाम म्हणजे पंढरपूर. इथे प्रत्येक पाऊल भक्तीने भरलेले आहे. प्रत्येक श्वासात विठ्ठल नाम आहे. बोल दर्शन देशील का नाही, बोल देवा बोल दर्शन देशील का नाही. माझ्या मनाचा विठ्ठल तुझ्या मनाची रखमाई, माझ्या मनाचा विठ्ठल तुझ्या मनाची रखमाई. बोल देवा बोल दर्शन देशील का नाही, बोल देवा. आपण आता मंदिरापर्यंत येऊन पोचलेलो आहोत आणि मंदिराच्या बाहेरच आपल्याला मंदिर उघडण्याची वेळ सांगितलेली आहे. मंदिर उघडण्याची वेळ आहे सकाळी 4 वाजता आणि मंदिर बंद करण्याची वेळ आहे रात्री 11 वाजता. पंढरपुरामध्ये येणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या मुखामध्ये विठ्ठल नाम आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव यांच्या अभंगाची गाथा गाजलेली ही पवित्र भूमी आहे. आम्ही मंदिराकडे दर्शन घेण्यासाठी जात होतो तेव्हा आम्हाला एक आजोबा दिसले. ते आजोबा अखंड दंडवत घालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी मंदिराकडे जात होते. आजोबांची ही भक्ती बघून खरंच खूपच छान वाटत होतं की आजही असे विठ्ठलाचे भक्त आहेत की ते विठ्ठलाच्या दर्शनासाठी अखंड दंडवत घालत विठुरायाचे दर्शन घेतात. आजोबांची एवढी भक्ती बघून मी विठुरायांना प्रार्थना केली की आजोबांनी जेही साकडं घातलं असेल त्यांची इच्छा पूर्ण करा आणि त्यांना दर्शन द्या. त्यानंतर आम्ही गेलो विठ्ठलाच्या दर्शनाच्या लाईनीकडे. विठ्ठल माऊलीच्या दर्शनासाठी खूप मोठी लाईन लागलेली होती. तुम्हाला जर दर्शन घ्यायचे असेल तर तुम्हाला लांब रांगेमध्ये उभे राहावे लागते. यासाठी साधारण तुम्हाला 3-4 तास लागू शकतात आणि तुम्हाला जर मुखदर्शन घ्यायचे असेल तर साधारण तुम्हाला 1 किंवा 2 तासही लागू शकतात. गर्दी टाळण्यासाठी तुम्ही विठ्ठल रुक्माई मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन दर्शन पास बुक करू शकतात. यामुळे रांगेत उभे राहण्याचा तुमचा वेळ वाचू शकतो. भाविक ऑनलाईन पास घेऊन नामदेव पायरीने प्रवास करू शकतात आणि विठ्ठलाच्या चरणाजवळ जाऊन दर्शन करू शकतात. नामदेव पायरीच्या समोरच संत चोखामेळा यांची समाधी देखील आहे. विठ्ठल माऊलीच्या दर्शनासाठी मंदिराच्या आतमध्ये जायच्या आधी आपले सर्व फोन लॉकरमध्ये जमा करावे लागतात. मंदिरामध्ये फोन घेऊन जाणं बंधनकारक आहे. विठू माऊलीचे दर्शन झाल्यानंतर आता आम्ही जाणार आहोत गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये. पंढरपुरामध्ये आपल्याला गजानन महाराजांचा सुंदर असा मठ आपल्याला बघायला मिळतो. पंढरपूर हे संत गजानन महाराजांच्या भक्तांसाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे, जिथे त्यांना महाराजांच्या दर्शनाचा आणि सेवेचा लाभ मिळतो. या संस्थेची पहिली शाखा पंढरपूरमध्ये आहे, जिथे 8.5 एकर जागेवर भव्य संगमरवरी मंदिर कलाकृतीयुक्त दगडी बांधकाम, पार्किंग, कॅन्टीन, व्हीलचेअर सुविधा उपलब्ध आहेत आणि भक्त निवास देखील उपलब्ध आहे. इतर सुविधा देखील यामध्ये उपलब्ध आहेत. या मठाच्या परिसरामध्ये भाविकांसाठी 252 खोल्यांचे 5 भक्त निवास बांधण्यात आलेले आहेत. पंढरपुराच्या वारीमध्ये महाराजांची पालखी मानाने सहभागी होते. आषाढी आणि कार्तिकी वारीच्या काळात येथे विशेष महाप्रसाद वाटप आणि राहण्याची व्यवस्था केली जाते. तसेच चातुर्मासात भजन, कीर्तन आणि प्रवचन आयोजित केले जाते. मठामध्ये भाविकांसाठी सात्विक भोजनाची उत्तम सोय केलेली आहे. भोजनाची वेळ आहे सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत आणि रात्री 7 ते 10 वाजेपर्यंत. भोजन सर्वांसाठी उपलब्ध असते. श्री संत गजानन महाराजांचा हा मठ पंढरपुरातील सर्वात स्वच्छ आणि शिस्तबद्ध ठिकाणांपैकी एक मानला जातो. मंदिर सकाळी 5 वाजता उघडते आणि रात्री 10 वाजेपर्यंत आपण गजानन महाराजांचे दर्शन घेऊ शकतो. दररोज सकाळी 5:30 ते 7:30 ह्या वेळेमध्ये अभिषेक विधी केला जातो. मंदिराच्या आतमध्ये फोन घेऊन जाणे बंधनकारक आहे. संत गजानन महाराजांच्या या मठामध्ये सर्व भक्तांना खूप शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घ्यायला मिळते.
आम्हाला संत गजानन महाराजांचे दर्शन खूपच छान झाले. पंढरपुरामध्ये आल्यानंतर संत गजानन महाराजांच्या ह्या मठामध्ये दर्शन घेण्यासाठी नक्की यावे. संत गजानन महाराजांच्या ह्या मठामध्ये आल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपण शेगावच्या गजानन महाराजांच्या मठातच आलो आहोत. आम्ही जेव्हाही पंढरपूरमध्ये विठू माऊलीच्या दर्शनासाठी येतो तेव्हा गजानन महाराजांच्या ह्या मठामध्ये नक्कीच दर्शनासाठी येत असतो. तुम्ही कधी आला आहात का या गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये? आला नसाल तर नक्की एकदा ह्या गजानन महाराजांच्या मठामध्ये भेट द्या. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. माझ्या चॅनलवर जे कोणी नवीन असतील त्यांनीही नक्की सबस्क्राईब करा.